मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे गेल्या वर्षी वणव्याने आपले बांबूचे आणि फणसाचे खूप सारे नुकसान झाले होते। तर आता पावसाळ्यामध्ये काय स्थिती आहे बांबूची, त्याला कोंब आलेले आहेत का किंवा फणसाची वगैरे तुम्हाला थोडक्यात माहिती देईन। काय वणव्यानंतर काय सध्या ह्या पावसाळ्यानंतरची स्थिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर चला आपण व्हिडिओ पुढे पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विलेज लाईफ आमचे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। तर गेले वर्षी आपण एक व्हिडिओ टाकला होता बांबूचे खूप नुकसान झाले म्हणून वणव्याने। तर हे बघा, हा ती जागा होती, हे आमची पहिला भात कासर होती, ती 2-4 वर्ष झाली पडीक आहे, त्यामुळे ह्याच्यात खूप गवत वाढलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये वणवा आलता, तर हे सगळे बांबू जळाले होते। तर आता ह्यातले थोडे थोडे बांबूंना पालवी आहे, बाकी मेलेले आहेत भरपूर। तर हा सगळा एरिया जो होता, ह्या पूर्ण एरियामध्ये वणवा लागला होता। हे सगळे कासरं पडीकच असल्यामुळे काय झालं, गवत खूप वाढलं होतं आणि खालनं जो वणवा आला तर पूर्ण वणव्याने सगळं जळून गेलं हे बांबू सगळे। तर त्यामुळे काय झालं, ह्या वर्षी त्याला नवीन कोंब नाही आले, हे आहे ते तसेच आहेत, पण कोंब नवीन कमी आहेत खूप, म्हणजे नाहीच बोलले तरी चालेल। एखादा कोंब आलेला एखाद्या बेटमध्ये, नाहीतर असे ह्या आत्ता हे जी बेट दिसतात आहेत ह्याच्यामध्ये कमीत कमी 5-6 कोंब पाहिजेत, मिनिमम 5-6 पेक्षा जास्त। तर ह्याला कोंब बघा, अजिबात कोंब दिसत नाही नवीन आलेले का। हे पूर्ण भाजलंच होतं, हे नशीब जगले झाडं। नाहीतर सगळं, त्यामुळे आम्हाला ह्या वर्षी बांबू लागवड करायची होती थोडी ह्यातले काढून, पण बांबू नवीन आलेच नाहीत कोंब, त्यामुळे ह्या वर्षी काही बांबू लागवडीचा मुहूर्त लागला नाही। तर चला आपण, तर मित्रांनो पाहू शकता इथं एका बेटाला जराशी बांबूचे कोंब आले, तेव्हा हे असे बांबूचे कोंब येतात, हे अशा पद्धतीने बांबूचे कोंब याला चालू होतात। एकदा चालू झाला तर हे 2 दिवसामध्ये एवढा उंच होतो आणि नंतर मग पटपट बांबूचे रोपं वाढतात। तर काय हे कोंब, ते असे कोंब येतात। हे सगळे दिसतं काय भाजलेले, तर ह्याच्यात तरी 2-4 कोंब आलेले, म्हणजे ह्याला कमी जरा जाळ लागलेला होता, त्यामुळे ह्याच्यात जरा कोंब फुटलेले आहेत। तर अजून तुम्हाला दाखवतो कुठं आले असतील। तर ह्याच बेटाला जरा कोंब आहेत, ह्याच्यामध्ये तर एक पण दिसत नाहीये। एवढ्या बेटामध्ये कमीत कमी 5-6 कोंब पाहिजेच होते। हो का, ह्या बेटाला कसे कोंब आलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 कोंब आहेत ह्या बेटामध्ये। हे दिसतं का, असे कोंब येतात नवीन। असे कोंब आले ना की हे कोंब आपण पुढच्या वर्षी ठेवतो आणि मग हे दुसरा जो आहे जून झालेला बांबू तो आपण तोडतो। नवीन कोंब शक्यतो आपण त्या वर्षी तोडत नाही, त्याच्या पुढच्या वर्षी, म्हणजे त्या कोंबाला नंतर ज्यावेळी कोंब येतो 1 वर्षानंतर, त्यावेळी मग आपण ते बांबू तोडतो। मित्रांनो, हे गेल्या वर्षी लावलेला बांबू आहे, बांबू अजून जिवंत आहे, पण अजून काही त्याला
वाढ नाही, म्हणजे फक्त जिवंत आहे. तर हे असे बांबू लावले ना गेल्या एक वर्ष, तर लगेच लोक बोलतात की लगेच बांबूला वाढ लगेच होऊन जाते. तसं नाही होत. हा 1 वर्ष गेल्या पावसाळ्यामध्ये लावलेला बांबू आहे, अजून ह्याला काहीच नाही. तर अजून ह्या वर्षी काही नाही फुटवा होणार. जर जगला तर पुढच्या वर्षी म्हणजे 3ऱ्या वर्षी त्याला कोंब यायला चालू होतात. हो का, हे पण गेल्या वर्षी लावलेले आहेत बांबू. हा पण जिवंत आहे, दिसू शकतो का हिरवा, पण ह्याला पण काहीच नाही. अजून भरपूर लावलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे बांबू शक्यतो असे झाडीत लावतात, त्यामुळे आमच्या इथले बांबूची हाईट जी आहे ती खूप चांगली उंच असे बांबू होतात. त्यामुळे त्याचे आणि झाडीत लावल्याचा एक फायदा असतो, त्याचे हवेपासून म्हणजे वाऱ्यापासून संरक्षण होतं, त्यामुळे बांबू पडत नाहीत. जर बांबू पडले तर ते नुकसान होतं. तर मग त्याचं काय होतं, ते बांबू पडल्यावर काय आपण तोडत नाही लगेच, मग तो बांबू वाया जातो. काय असे आंब्याच्या फणसाच्या जे पण झाडं असतात त्या झाडामध्ये आपण बांबू लावतो, जेणेकरून बांबूची हाईट ही चांगली वाढते. याला ह्या बेटा दिख पण नाही, कारण ह्या बेटाला जास्त ह्याला आलेत आताशे 2 कोंब आले तिथे. असे बांबूला कोंब येतात. आताशे कोंब यायला चालू झालेले आहेत बांबूला. हे बघा, हे दिसला कोंब, हा कोंब, हा कोंब. हे पूर्ण जळाले होते, गेल्या वर्षी काहीच आलं नव्हतं. आताशी कोंब यायला चालू. हो का, हे गेल्या वर्षीची लागवड आहे. हा बांबू दिसतो का, आता आमच्याकडे झाडाला आधाराने लावतात, म्हणजे बांबू हालत नाही, म्हणजे रुजण्याचे चान्सेस जास्त राहतात. हा एक आहे बघा, इथे एक बांबू लावलेला आहे ह्या झाडाला. त्यानंतर हा बेट, हे का, ह्याला पण कोंब यायला चालू झालेले. ॲक्च्युली गेल्या वर्षी जळल्यामुळे ना पूर्ण, नाही त्याला खूप कोंब आले असते. हे अजून भाजलेलं दिसतंय बघा पूर्ण. ह्या वर्षी आम्हाला फणस एक पण भेटली नाही खायला. बघा मित्रांनो, असे बांबूला कोंब फुटतात. एकदा तुमचं बेड मोठं झालं ना, जेवढे नवीन ह्या वर्षी कोंब आलेले आहेत त्यालाच पुढच्या वर्षी तोच ठेवायचा. त्याला 1-2 प्रत्येक कोंबाला कमीत कमी 2 कोंब येतात पुढच्या वर्षी. मग एकदा तुमचं बेड तयार झालं ना की 100% तुम्हाला उत्पन्न प्रॉपर. हे बघा, आता एका ठिकाणी 3 कोंब आलेले आहेत. 1, 4, 5, 6, 7 बघा कसे कोंब आलेले आहेत. आता हे गेल्या वर्षीचं नवीन आहे. हे बघा, ह्याला कोंब आलेला आहे. इथे दिसला का तुम्हाला कोंब? हे नवीन आहे. ह्याला अजून पाला म्हणजे निघला नव्हता. हे नवीनलाच कोंब येतात कधी पण कोंब आलेले. तर बघा, हे नवीन आहे, त्याला कोंब आहेत. हा नवीन गेल्या वर्षीचा कोंब आहे. तर या कोंबाच्याच तिथे कोंब आलेले आहेत. हा जुना आहे, जुना. बघा, हे जुना आहे, त्याला नवीन आहे. हा गेल्या वर्षी आलेला आहे. ह्या कोंबाला कोंब आहे. तर असे बांबूचे कोंब येतात. आणि तुम्हाला वाटत असेल तर बांबूचे हाईट तुम्ही बघू शकता. इथे जरा दाखवण्यासारखी हाईट आहे, इथं जरा मोकळ्यात आहे जरा. तर बघा, ही बांबूचे हाईट आहेत. सरळ बांबू, त्याला मध्ये फुटवे येत नाहीत, त्यामुळे आमच्या इकडचे बांबूला खूप मागणी असते. हे असे बांबू आमच्याकडे लागवड केली जाते. पूर्ण झाडीमध्ये आम्ही लागवड करतो डोंगरामध्ये. सपाटीला शक्यतो करत नाही. सपाटीला बांबू लावले ना तर असे पडतात. हे जसे आता ओपनमध्ये बघा, हे बांबूची झाडं जरा दिसतात का, हे जुने पहिला भातखासरं होतं त्या बाजूला आहेत. तर वाऱ्याने काय होतं, हे असे बांबू पडतात. मग जे झाडात बांबू आहेत ना ते शक्यतो पडत नाहीत. हे पाहिले असेल तुम्ही.
त्यामुळे आम्ही शक्यतो ओपनला नाही लावत. जिथे झाडामध्ये बांबू लावतो, तर झाडामधील बांबू लावल्याची तुम्हाला काय होतं, हाईट चांगली येते, बांबू शक्यतो पडत नाही आणि जगण्याचा चान्सेस जास्त असतो. आणि चला अजून बघू पुढे काय आहे का. हे का मित्र, आपल्या पाड्यातल्या बांबूची लागवड आहे. हे पूर्ण बेट जळालेलं होतं पूर्ण. तर ह्या वर्षी त्याला एक कोंब आला अख्ख्या बेटामध्ये. हे दिसतं का, हे पूर्ण बांबूचे बेट होतं, एकच बांबू शिल्लक होता, त्याला हा कोंब आलेला आहे. अशा प्रकारे पाहू शकता. हे आमचं पाड्यातलं आंब्याचं झाड आहे. खूप मोठं असं जुनं झाड आहे. ह्याला खूप आंबे येतात. आता जुनं झाल्यामुळे एका वर्षाआड आंबे येतात त्याला. हे पूर्ण आमची सामायिक बांबूची शेती आहे. तर मित्रांनो पाहू शकता, हे बांबूचं बेट पूर्ण जळालं होतं. हे आपले फणसाचं झाड तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे, हे पूर्ण जळालं होतं वरपर्यंत. आणि इथं खूप बांबूचे नुकसान झाले होते. तर अजून तुम्ही बघू शकता, हे जळालेले बांबूचे खोड आहेत हे पूर्ण. तर आता ह्यामध्ये बघा, हे पूर्ण बेटामध्ये किती बांबूचे कोंब आहेत, 1 2 3. तर इथं कमीत कमी 10 कोंब पाहिजे होते. तर हे असे नुकसान झालं कारण की भाजले ना पूर्ण, त्यामुळे पूर्ण मरून गेले. तर त्यातले त्यात थोडेफार ज्यांना कमी आग लागली होती ते जगलेले आहेत. हे बघा, असे बांबू त्यात फुटलेले आहेत, नाहीतर काहीच नाही, सगळे मेलेले आहेत. हे सगळीकडे असेच आहेत बांबू, पूर्ण भाजले होते अख्खे पूर्ण. आणि तुम्हाला दाखवतो, हे फणसाचं झाड पूर्ण वरपर्यंत भाजलं होतं. हे फणसाचं झाड बघा, व्हिडिओ मी लावतो ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. हे वरपर्यंत भाजलं होतं पूर्ण झाड. का हे मित्रांनो झाड होतं आपलं पूर्ण भाजलं होतं. ह्या वर्षी ह्याला ना 7-8च फणस चालते, नाही तर दरवर्षी कमीत कमी 100 एक फणस येतो ह्याला. तर मित्रांनो, आता सगळं पावसाळ्यात जे बांबूचं आलं होतं तर दाखवलं आहे तुम्हाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लोकांना शेअर करा. धन्यवाद.